तर वेलकम स्टुडंट्स. तर आपण प्रथम कालचे ते दोन उदाहरणं राहिलेले बघू. अबाउट द स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू द टॉप ऑफ द ओरिजिन. त्याच्यातलं काळ एक झालता. तर 8th वन बघा. इफ स्लोप ऑफ द लाईन्स गिवन बाय ax स्क्वेअर प्लस ट्वाइस hxy प्लस by स्क्वेअर इक्वल टू 0 is 4 times the बघा. if slope of the one of the lines given by ax square plus twice hxy plus by square equal to 0 is 4 times the other, but that we can discuss ना. बरोबर. तर दुसरं आहे मला वाटतं. हा, तर ते झालेलं आहे. त्याच्या पुढचं बघू. तर see there, if the angle between the lines represented by, so that is the 6th one. If the angle between the lines represented by ax square plus twice hxy plus by square equal to 0 is equal to the बघा is equal to the angle between the lines 2x square minus 5xy plus 3y square equal to 0. ह्याच्यातला अँगल आणि ह्या दिलेल्या लाईन मधला अँगल दे आर इक्वल. देन शो दॅट, आणि मग आपल्याला शो करायचं आहे 100 टाइम्स एच स्क्वेअर मायनस ए बी इक्वल टू ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर दॅट ओव्हर. फक्त काय करायचं ते बघा. तर कन्सिडर दॅट ऑफ द इक्वेशन ऑफ दॅट लाईन इन दॅट ऑफ द होमोजिनियस फॉर्म, आणि मग कम्पेअर करायचं दुसरं दिलेलं. याला काय कम्पेअर करायची गरजच नाही. झालं. तर सोल्युशन ऑफ इट कंपेअरिंग द गिवन इक्वेशन वी हॅव. तर बघा a इक्वल टू 2 ट्वाइस h इक्वल टू -5 घ्या. काल आपण पाहिलं दॅट इज -h/2 आणि b इक्वल टू 3. आणि मग आपल्याला माहिती आहे वी नो दॅट द अक्यूट अँगल थीटा बिटवीन द लाईन्स इज गिवन बाय tan थीटा इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ h स्क्वेअर मायनस ए बी अपॉन ए प्लस बी. त्याला नाव द्यायचं 1 नंबर. तर हा झाला ह्या होमोजिनियस फॉर्म मधील इक्वेशन ऑफ लाईनचा अक्यूट अँगल. मग आता ह्याच किमती त्या सूत्रात टाकायच्या. सिन्स दॅट अँगल इज सिमिलर वी कॅन टेक सिमिलर दॅट tan थीटा इक्वल टू 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ. मग याची व्हॅल्यू किती आहे आता इथं -5/2 ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ए इज 2 बी इज 3 आणि परत त्याला डिवायडेड बाय 2 + 3. फक्त सिम्प्लिफाय करू आता. बघा दॅट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ. तर इथं आले तुमचे 25/4 मायनस दॅट ऑफ द 6 आणि डिवायडेड बाय दॅट ऑफ द 5 असं ते आहे. दॅट इज इक्वल टू मॉड्युलस ऑफ 2 टाइम्स स्क्वेअर रूट ऑफ. कम्प्लीट द एलसीएम 6 4 24 आले म्हणजे 1/4 राहिले अपॉन दॅट 5. आणि मग बघा किती व्यवस्थित येत आहे. 1/4 चं स्क्वेअर रूट आलं तुमचं 1/2 दॅट डिवायडेड बाय 5 म्हणजे मॉड्युलस आलं त्या ठिकाणी 1/5. याचा अर्थ तुम्हाला त्या ठिकाणी tan थीटा बरोबर किती मिळत आहे दॅट इज 1/5 कॉल दॅट ऑफ द 2. आणि हे दोन्ही अँगल तुमचे इक्वल आहेत. आणि मग आपल्याला ते 100 टाइम्स कसे मिळतात ते बघू. तर दॅट ओव्हर. तर असं होतं ते. and therefore we have to equate that. तर 2 times square root of h square minus ab upon a plus b equal to 1/5. झालं काम. आणि मग स्क्वेअर रूट नाहीसं करायचंय. याचा अर्थ स्क्वेअर बोथ साइड्स. therefore 4 times h square minus ab upon that a plus b bracket square equal to 1/25. and we take the cross multiplication that over, and therefore that 100 times h square minus ab equal to a plus b bracket square. तर असा तो रिझल्ट मिळाला. तर अँगल समान होते म्हणून दिलेल्या लाईन मधला अँगल होमोजेनियस इक्वेशन्स मधला अँगल इक्वल झाले म्हणून ते आपण इक्वेट केलं आणि मग ती आयडेंटिटी तुम्हाला प्राप्त झाली. झालं. त्यानंतर आणि लास्ट ऑफ इट. तर बघा वेल एक्झाम्पल्स दीज आर.
7. Find the combined equation of lines. मग आपल्याला कंबाईन इक्वेशन पाहिजे. डायरेक्ट मिळतं ते. फाइंड द किंवा कसं मिळतं ते बघूया. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन. याचा अर्थ परत होमोजिनियस मध्येच असायला हवं. अँड ईच ऑफ विच मेकिंग अन अँगल ऑफ 60 डिग्री. बघा, प्रत्येक रेषा 60 डिग्रीचा अँगल करते. कोणाशी ते पुढे दिलंय. काय प्रॉब्लेम आहे. फाइंड द कंबाईन इक्वेशन ऑफ लाईन्स पासिंग थ्रू द ओरिजिन and each of which making an angle of 60 degree with y-axis. तर तो y अक्षाशी ती रेषा अँगल तयार करते. आणि मग बघू काय होतंय ते. तर सी दॅट. बघा आता मग कन्सिडर दॅट ऑफ द लाईन्स. सपोज दॅट दिस इज आवर कोऑर्डिनेट सिस्टम इन दॅट ऑफ द प्लेन. झालं. एक्स ॲक्सिस, वाय ॲक्सिस, ओरिजिन ओ. आणि आपल्या ज्या लाईन्स ओरिजिन मधून जातात दे आर मेक दॅट द अँगल ऑफ 60 डिग्री बोथ ऑफ देम. समजा ही लाईन L1 आहे आणि मग ती अँगल आपल्या वाय अक्षाशी 60 अंशाचाच करते आणि दुसरी सुद्धा रेषा 60 अंशाचाच अँगल करते. इथं तो मानूया त्या ठिकाणी. दॅट इज अँगल ऑफ मेजर 60 डिग्री. तर अशी सिच्युएशन आहे. आणि मग आपल्याला ह्या L1 आणि L2चं कंबाईन इक्वेशन पाहिजे. म्हणजे अर्थी अँगल वाय अक्षाशी दिलाय याचा अर्थ एक्स अक्षाशी आपण मिळू शकतो. अँगल आला, स्लोप येणार, स्लोप आलं, सेपरेट इक्वेशन्स येणार पासिंग थ्रू द ओरिजिन. आणि मग फक्त काय करायचे, कंबाईन. तर सी दॅट. मग हिअर दिस अँगल टू दॅट ऑफ द वाय ॲक्सिस इज 60 डिग्री. याचा अर्थ अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ दॅट L1 बिकम्स दॅट ऑफ द 30 डिग्री. बरोबर. आणि मग बघा, लेट दॅट θ1 अँड θ2 आर द इन्क्लिनेशन्स ऑफ दॅट लाईन्स L1 अँड L2 पासिंग थ्रू द ओरिजिन O00. तरी तुम्ही सगळं त्या नोट्स आजची आज पूर्ण करायच्या. हे प्रॉब्लेम सोडवलेले, आत्ताचा प्रॉब्लेम झालेला किंवा होत आहे तो झालं. त्यानंतर आणि मग L1चं काय आलं, θ1 बिकम्स दॅट ऑफ द 30 डिग्री. मग आता पाहिजे L2चा. मग व्हॉट इज द अँगल ऑफ इन्क्लिनेशन ऑफ दॅट लाईन L2. किती येणार बरं, तो एवढा येईल, इथून एवढा येणार. बरोबर. मग इथपर्यंत किती आहे तुमचा, एक्स अक्षाशी 90 डिग्री, हे 60. याचा अर्थ बरोबर येत आहे θ इक्वल टू 150 डिग्री. झालं काम. इन्क्लिनेशन आले, तुमचा अँगल्स वरून स्लोप येतातच. अँड देअरफॉर M1 इक्वल टू tan θ1 इक्वल टू tan ऑफ 30 डिग्री. आणि ते येतं तुमचं 1/√3. कारण 30 डिग्री येतं 1/2. sin 30 1/2, cos 30 √3/2. त्यानंतर M2 इक्वल टू tan ऑफ θ2. वेल that is a tan of 150 degree. That is a tan of 180 degree minus 30 degree. आणि मग ते आलं minus tan of 30 degree. वेल आणि म्हणजे ते येणार -1/√3. तर असं हे दिलेल्या ह्याच्यावरून स्लोप्स मिळाल्या. आणि मग ॲज दीज लाईन्स आर पास थ्रू द ओरिजिन देअर इक्वेशन्स आर y इक्वल टू M1x, y इक्वल टू M2x. आणि मग देऊन टाका. अँड देअरफॉर y इक्वल टू 1/√3 टाइम्स x. तर y इक्वल टू -1/√3 टाइम्स x. असं ते येते. आणि मग काम झालं. तर हे √3 टाइम्स y इकडं आले, हे x इकडंच ठेवू. √3 टाइम्स y इक्वल टू -x. आणि मग व्यवस्थित द्या, याला इकडं घेऊन जाऊ. म्हणजे x -√3 टाइम्स y इक्वल टू 0. याला इकडं आणू. x प्लस √3 टाइम्स y इक्वल टू 0. आणि मग एकाला u माना, दुसऱ्याला v माना. अँड देअरफॉर देअर कंबाईन इक्वेशन इज दॅट u इंटू v इक्वल टू 0. आणि मग झालं काम. दॅट इज x -√3 टाइम्स y इंटू अनदर ब्रॅकेट x टाइम्स √3 टाइम्स y इक्वल टू 0. ए अधिक बी ए वजाबीच्या सूत्राप्रमाणे x² - 3y² इक्वल टू 0. तर दिस इज द कंबाईन इक्वेशन ऑफ पेअर ऑफ लाईन्स मेकिंग an angle of 60 degree with that of the y axis. तर असा तो प्रॉब्लेम तुमचा मिळाला. तर इन दिस वे कंप्लीट दॅट 2 प्रॉब्लेम्स राईट इन युअर नोटबुक. तर हे व्यवस्थितपणे तुम्ही नोट्स पूर्ण करा. कारण तेवढंच हे 4 दिवस सुट्टी म्हटल्यानंतर मग आपणाला थोडंसं
वेळ असावा म्हणून आपण ते घ्यायचं. त्यानंतर तर असे हे प्रॉब्लेम झाल्या. तर अशा रीतीनं तुमचं पेअर ऑफ लाईन्स हे प्रकरण संपलेलं आहे. त्याच्यातलं जनरल इक्वेशन या वर्षापुरतं नाही, त्यामुळे त्याचा काही विचार करू नका. अभ्यास करत असताना त्याला थोडंसं वाचा, तुम्हाला ते मिळून जाईल. झालं. तर त्यानंतर तर आपण आता थोडंसं या ठिकाणी ह्या 3-4 दिवसामध्ये जेवढं हे प्रकरण होईल पुढचं ते ह्याच्यामधलं बघू. कालच आपण सांगितलं ना की डेफिनेट इंटिग्रल आपण वर्गात सुरू करू. ह्याच्यामध्ये आता थोडंसं व्हेक्टरला डिस्क्रिप्टिव्ह आहे, वाचण्यासारखं आहे, समजण्यासारखं आहे, म्हणून आपण त्याचा थोडासा विचार इथं करू ऑनलाईन वे. तर टेक द नेक्स्ट टॉपिक, दॅट इज 5th व्हेक्टर्स ऑफ दॅट पार्ट 1. तर पार्ट 1 चाच तो टॉपिक आहे. बरोबर. दॅट इज द पार्ट 1. तर वेल इट इज that vectors is again that comes or that arise in that of the space. तर हे फिजिक्स मध्ये तुमचं थोडंफार त्याची संकल्पना झालेली असेल, तरी सुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये काय काय पाहिजे त्याच्यानुसार आता आपण विचार करू. तर पहिली व्याख्या आहे तर सी दॅट, आणि मग इन अवर फिजिक्स वी हॅव टू नो दॅट देर आर द 2 टाइप्स ऑफ दॅट क्वांटिटीज. तर काय माहिती त्या ठिकाणी 2 प्रकारच्या क्वांटिटीज असतात. फर्स्ट इज अ स्केलर क्वांटिटी. बरोबर. QUANTITY स्केलर क्वांटिटी. आणि हाऊ वी कॅन डिफाइन दॅट? अ क्वांटिटी विच कॅन बी डिस्क्राइब्ड ओनली बाय युजिंग इट्स मॅग्निट्यूड. अशा प्रकारच्या काही क्वांटिटी असतात की त्यांना डिस्क्राइब करताना किंवा माहित होत असताना किंवा नोन होत असताना फक्त आपल्याला मॅग्निट्यूडचीच गरज असते. त्यामुळे काय वाक्य असणं आहे? A quantity which can be described by using only its magnitude is called a scalar quantity or scalars. त्यावेळेस त्यांना आपण स्केलर क्वांटिटी किंवा स्केलर्स म्हणतो. फॉर एक्झाम्पल दॅट इज द डिस्टन्स. बघा डिस्टन्स. त्यानंतर दॅट इज द मास, टेम्परेचर ऑफ अ बॉडी, द डॉट लाईक ऑफ दॅट, दीज आर स्केलर क्वांटिटीज. तर अशा प्रकारच्या ह्या स्केलर क्वांटिटी आहेत की त्यांना आपल्याला डायरेक्शनची गरज नसते, किंवा वेट, मास, डिस्टन्स, टेम्परेचर, लाईक ऑफ दॅट. बरोबर. त्यानंतर नोट दॅट दीज स्केलर क्वांटिटी आर ऑलवेज गिवन बाय आवर रिअल नंबर्स. त्यांच्या किमती ह्या कोण असतात ठरल्याप्रमाणे? आपल्या वास्तव संख्या असतात. म्हणजे रिअल नंबर इज ऑल्सो अ स्केलर क्वांटिटी इटसेल्फ. म्हणजे त्याला सुद्धा स्केलर म्हणायला काहीच हरकत नाही. आणि मग त्यांच्या किमती ह्या तुमच्या रिअल नंबरच असतात. दिस इज द इन्फॉर्मेशन अबाउट दॅट ऑफ द स्केलर क्वांटिटी. त्यानंतर दुसरा शब्द आहे आपला व्हेक्टर क्वांटिटी, आणि त्याच्याबद्दल आपण विचार जास्त करणार. व्हेक्टर क्वांटिटी हे तुम्ही नोट्स पूर्ण करायच्या लगेच. म्हणजे तुम्ही आता व्हिडिओ पाहिला किंवा ज्यावेळेस पाहाल त्यावेळेस तुमच्या त्या नोट्स पूर्ण पाहिजे त्या ठिकाणी. तर सी दॅट. मग आता इथं बघा स्केलर आणि व्हेक्टर मध्ये आता इथंच फरक लक्षात येईल. A physical quantity which can be described by using both magnitude. बघा, both magnitude and that of the direction is called a vector quantity. म्हणजे ती क्वांटिटी डिस्क्राइब करण्यासाठी किंवा नोन होण्यासाठी तुम्हाला मॅग्निट्यूड पण माहित पाहिजे, डायरेक्शन पण माहित पाहिजे. Then they are called that of the vectors or vector quantity. त्यावेळेस त्यांना व्हेक्टर्स म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल. आणि मग ते आता इथं बघा, मग आपण डिस्टन्स म्हटलं होतं, आता मी इथं शब्द वापरतो डिस्प्लेसमेंट. डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये फरक आहे. डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी, फेअर डिस्प्लेसमेंट इज अ व्हेक्टर क्वांटिटी. त्याच त्यानंतर येतं व्हेलॉसिटी, नंतर त्याचं येतं ऍक्सलरेशन, त्यानंतर येतं त्याचं मोमेंटम. ऑल ऑफ दीज आर अवर व्हेक्टर क्वांटिटी ऑर दॅट ऑफ द व्हेक्टर्स. तर अशा प्रकारच्या ह्या 2 क्वांटिटी आपल्याकडं त्या ठिकाणी असतात. आणि मग आता त्यांचा विचार आपण डिटेल्स मध्ये करू. तर आता एक एक गोष्ट त्या व्हेक्टर बद्दल तुमच्याकडं नोंद होईल. तर हे थोडंसं व्यवस्थितपणे वाचा, त्याच्या नोट्स काढा, पुस्तकातून बघून काढा, ह्या व्हिडिओचं ऑब्झर्वेशन करून करा, परंतु डू दॅट. झालं. त्यानंतर तिसरा मुद्दा आता महत्वाचा आहे.
representation, representation, representation of a vector. बघा आता मग आपण ज्यावेळेस वेक्टरला डिफाइन केलं त्याला मॅग्निट्यूड पण असतं आणि डायरेक्शन पण असते. मग अशा रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, त्याला रिप्रेझेंट केल्याशिवाय दर्शवल्याशिवाय आपल्याला कसं शिकणार आपण त्याचं, बरोबर. आणि मग टू रिप्रेझेंट दॅट ऑफ द वेक्टर वी हॅव टू टेक दॅट ऑफ द वेक्टर मिनिंग. मग बघा आपण म्हटलं स्केलर आपण नेहमी रिअल नंबरनं दर्शवतो. एखादी संख्या देत असतात त्याला डायरेक्शनची काही गरज नसते. 5 म्हटलं की ते 5च असतात, पूर्वेला असतात का दक्षिणेला असतात याचा काही आपल्याला फायदा नाही. पण टू रिप्रेझेंटेशन टू डू दॅट द रिप्रेझेंटेशन ऑफ दॅट द वेक्टर वी हॅव टू नो इट्स मॅग्निट्यूड एज वेल एज डायरेक्शन. म्हणजे त्याचं मॅग्निट्यूड पण आपल्याला माहित असावं आणि डायरेक्शन पण पाहिजे. आणि मग टू रिप्रेझेंट दॅट ऑफ द वेक्टर इन दॅट ऑफ द स्पेस. आता हे सगळे वेक्टर स्पेसमध्ये मोकळे असते का, कसे असतात ते आता तुमच्या त्यांना आपण इथं आणणार आहे. आणि मग टू रिप्रेझेंट दॅट वेक्टर वी हॅव टू कन्सिडर सच अ सिच्युएशन विच रिप्रेझेंट्स द मॅग्निट्यूड अँड इट्स डायरेक्शन ऑल्सो. आणि मग त्यासाठी आपण जॉमेट्रीचा उपयोग करणार. तर सी दॅट नाउ कन्सिडर अ लाईन सेगमेंट ए बी. आणि मग आपण काय घेणार, कन्सिडर दॅट ऑफ द लाईन सेगमेंट ए बी ऑन दॅट ऑफ द लाईन यल. समजा ही आपली यल ही रेषा आहे. तर असं मी दर्शवतो, तुमच्या पुस्तकात ते आहे बघा. अगोदर अशी ती लाईन यल आहे या ठिकाणची इन दॅट ऑफ द स्पेस. आणि त्या लाईनवरचा कुठला तरी एक सेगमेंट आपण घेऊ बघा. दॅट इज सपोज से सेगमेंट ए बी. असा तो रेषाखंड आहे. आणि मग ज्या अर्थी सेगमेंट आला याचा अर्थ त्याला लेंथ आली. आणि मग आता पुढचा शब्द बघा काय आहे ते, कन्सिडर अ सेगमेंट ए बी. नाउ टेक दॅट इज इट्स डायरेक्शन फ्रॉम. आणि मग आता आपण डायरेक्शन त्याला दर्शवणार. डायरेक्शन फ्रॉम पॉइंट ए टू दॅट ऑफ द पॉइंट बी. आणि मग त्याला म्हटलं जातं डायरेक्टेड लाईन सेगमेंट. ज्यावेळेस तो एरो नसतो त्यावेळेस त्याला फक्त सेगमेंट म्हटलं जातं. आणि ज्यावेळेस तो एरो येतो त्यावेळेस त्याची ती डायरेक्शन आपल्याला क्लिअर येते, ए कडून बी कडे, बरोबर. आणि मग बघा देन वी कॅन टेक दॅट ऑफ द डायरेक्शन बाय दॅट ऑफ द एरो फ्रॉम द पॉइंट ए टू दॅट ऑफ द पॉइंट बी ॲज शोन इन द फिगर. आणि त्यावेळेस त्याला म्हणायचं डायरेक्टेड. बघा डायरेक्टेड लाईन सेगमेंट ए बी. आणि मग सिन्स इट विल हॅव द डायरेक्शन अँड इट्स मॅग्निट्यूड मीन्स नथिंग बट द लाईन सेगमेंट लेंथ. त्याची जी लांबी आहे ते त्या वेक्टरचं तुम्हाला मॅग्निट्यूड मिळतंय आणि डायरेक्शन त्या एरो प्रमाणे. देन दिस डायरेक्टेड लाईन सेगमेंट having the magnitude as a length AB and direction from A to B by denoting that of the arrowhead represents the vector in that of the space and that is called AB bar. तर त्याला त्या एरोच्या ठिकाणी काय नाव द्यायचं, AB bar. read as AB bar. याचा अर्थ काय, आपण असा सेगमेंट त्या ठिकाणी घेतला टू रिप्रेझेंट दॅट ऑफ द वेक्टर की जेणेकरून त्याची डायरेक्शन ए कडून बी कडे जाते बाय डिनोटिंग दॅट ऑफ द एरो हेड. मग कधी कधी तो एरो इथं पण असतो, तुमच्या पुस्तकात इथं दर्शवलाय, पण इथं दर्शवण्यापेक्षा मिडलला दर्शवला की आपल्या लक्षात येतं पटकन, म्हणून मी तसं दर्शवतोय. तर पुस्तकात पण आहे, पुस्तकात तुमच्या असा इथं दर्शवलाय, काही फरक नाही. तर सी दॅट आणि रीड ॲज दॅट ऑफ द AB बार. आणि मग आपणाला त्या डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं आपला वेक्टर AB बार हा दर्शवता येतो. म्हणजे त्या डायग्राम मध्ये ही एरो ही त्याची डायरेक्शन सांगते आणि त्या रेषाखंडाची लेंथ ही त्याचं मॅग्निट्यूड सांगते, कारण ते लिमिटेड आहे, बरोबर. त्यानंतर मग आता काय घडते ते बघा. कधी कधी आपल्याला त्या ठिकाणी वेक्टर्स AB बार, BC बार वगैरे ह्यानं दर्शवावे लागतात. परंतु now if we have to take that of the direction from that B to A, समजा मी डायरेक्शन जर आता B to A कडून घेतली ह्या एरो डायग्रामनं, समजा अशा रीतीनं, तर तो मात्र AB बार नसेल. ॲट दॅट टाइम इट इज दॅट ऑफ द BA बार.
त्यावेळेस तो कुठला व्हेक्टर दर्शवणार आहे, बी ए बार, कारण त्याची दिशा आता विरुद्ध झाली आहे. लाईन सेगमेंटला काय म्हणायचं ते वगैरे तुम्हाला कळेलच आता. झालं. तर हे झालं त्याबद्दल. त्यामुळे आता काय लक्षात ठेवायचं, दिस एनी व्हेक्टर कॅन बी रिप्रेझेंटेड बाय अ डायरेक्टेड लाईन सेगमेंट फ्रॉम विथ दॅट ऑफ द एरो विच गिव्स अस द डायरेक्शन. तर मॅग्निट्यूड दिसतात, ते लेंथ म्हणजे काय ते त्याचं मॅग्निट्यूड आहे, पुढे येईलच बघा आता ते. पण तो डायरेक्शन महत्वाचे होते आणि तो कोण दर्शवतो, तर त्या डायग्राम मधलं त्याच्यावरती असणारा एरो, ए कडून बी कडं का बी कडून ए कडं. ए कडून बी कडे तो जात असेल, देन इट इज अ व्हेक्टर ए बी बार. बी कडून ए कडे येत असेल, समजा हाच एरो मी असा दर्शवला, त्यावेळेस मात्र तो व्हेक्टर तुमचा कोण असणार आहे, बी ए बार. तर असं ते झालं. त्यानंतर आता बघा काय महत्वाच्या गोष्टी आणखी मिळतील अबाउट दॅट रिप्रेझेंटेशन. तर सी दॅट now when we can represent that the vector AB bar by a directed line segment AB bar, then at that time that point A is called initial point. हे महत्वाचं आहे, कारण त्याच्यावरती पुढच्या व्याख्या अवलंबून आहेत. ज्यावेळेस तुम्ही व्हेक्टर AB बार हा AB बार ह्या डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं दर्शवता, त्यावेळेस ए ह्या पॉइंटला म्हणायचं इनिशियल पॉइंट. त्यानंतर B is called that of the terminal point. Terminal point. B is called terminal point and a line L on which that directed line segment lie. ती रेषा पण आपल्याला मदत करते, कारण रेषा असेल तर रेषाखंड येतो. बरोबर. तीन गोष्टी इथं आहेत बघा. पॉइंट ए त्याला इनिशियल पॉइंट म्हणा, पॉइंट बी तिथं त्याचा शेवट होतो किंवा एंड होतो म्हणून त्याला म्हणायचं टर्मिनल पॉइंट. आणि ज्या रेषेवरचा तो सेगमेंट तुम्ही सिलेक्ट केला, a line on which that segment AB lie is called line of support, SUPPORT, line of support or line of action of that vector AB bar. त्यावेळेस त्या रेषेला लाईन ऑफ सपोर्ट, कारण त्या रेषेचा आधार आपण घेतो, त्याचा उपयोग आपण करतो, म्हणून त्याला म्हणायचं लाईन ऑफ सपोर्ट किंवा लाईन ऑफ ऍक्शन ऑफ दॅट व्हेक्टर ए बी बार. तर असं हे रिप्रेझेंटेशन तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं. आणि मग आता कधी कधी when that vector will represent without initial point and that of the terminal point, कधी कधी आपल्याला त्यांची पण गरज नसते. at that time these vectors are denoted as a bar, b bar, c bar, dot dot. त्यावेळेस आपण ते व्हेक्टर काय करू, ए बार, बी बार, सी बार न तुम्ही दर्शवू शकता. किंवा तुमच्या पुस्तकात ते बोल्ड दिलंय त्या कलर मध्ये, तो कलर प्रत्येक ठिकाणी असतोच असं नाही. तो ए बार, बी बार, सी बार किंवा ए बी बार, बी ए बार, सी डी बार अशा रीतीनं आपण त्या व्हेक्टरचं रिप्रेझेंटेशन इन दॅट ऑफ द स्पेस वी कॅन टेक. म्हणजे तो त्या व्हेक्टरची संकल्पना अंडरस्टँड होण्यासाठी महत्वाचं कोण उपयोगीला येतं, तर डायरेक्टेड लाईन सेगमेंट ऑफ दॅट लाईन एल इन दॅट ऑफ द स्पेस. बरोबर. त्या स्पेस मधली रेषा आपल्याला मदत करते. तर ह्या तीन गोष्टी त्या व्हेक्टर बद्दल मिळतात, इनिशियल पॉइंट, टर्मिनल पॉइंट, लाईन ऑफ ऍक्शन और लाईन ऑफ सपोर्ट. तर हा तिसरा मुद्दा त्या व्हेक्टर बद्दल मिळाला. तर असं हे आहे. त्यानंतर मग आता पुढचं लगेच येतो फोर्थ पॉइंट, दॅट इज मॅग्निट्यूड. आता डायरेक्शनचा विचार झाला, आता मॅग्निट्यूड त्याचं, दॅट इज द सिंपल वन, मॅग्निट्यूड ऑफ अ व्हेक्टर. सी दॅट इफ ए बी बार इज अ व्हेक्टर इन अ स्पेस. समजा ए बी बार हा दिलेला तुमचा व्हेक्टर स्पेस मध्ये आहे, त्यावेळेस त्याची डायरेक्शन ए कडून बी कडे असणार त्या डायरेक्टेड लाईन सेगमेंट वरती. आणि मग त्याचं मॅग्निट्यूड म्हणजे काय ते बघा. देन द मॅग्निट्यूड ऑफ दॅट व्हेक्टर ए बी बार इज डिनोटेड बाय, असं ते नोटेशन आहे मॉड्युलस सारखं किंवा डिटर्मिनंट सारखं. म्हणताना म्हणायचं इथं मात्र डिटर्मिनंट ए बी बार नाही, तर मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इज डिनोटेड बाय मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार अँड इट इज, आणि ते कोण असतं बघा, अँड इट इज द लेंथ ऑफ, and it is the length of line segment AB on which we can represent that vector AB bar in a space.
त्यावेळेस त्या रेषाखंडाची जी लेंथ असते तेच आपलं त्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड असतं. याचा अर्थ मॅग्निट्यूड ऑफ ए बी बार इक्वल टू लेंथ ऑफ दॅट लाईन सेगमेंट ए बी. त्याच मॅग्निट्यूडला दुसऱ्या भाषेमध्ये लेंथ ऑफ वेक्टर ए बी बार म्हटलं जातं किंवा साईज ऑफ वेक्टर ए बी बार म्हटलं जातं. परंतु शक्यतो आपण कुठला शब्द प्रयोग करतो? मॅग्निट्यूड ऑफ दॅट वेक्टर ए बी बार. त्याचं नोटेशन कसं आलं? असे 2 व्हर्टिकल बार ए बी बार आणि मग समजा ए बार बी बार सी बार असेल त्यांचं मॅग्निट्यूड असं दर्शवायचं, मॅग्निट्यूड ऑफ ए बार, मॅग्निट्यूड ऑफ बी बार, मॅग्निट्यूड ऑफ सी बार डॉट डॉट. इनिशियल पॉईंट टर्मिनल पॉईंट असेल तर असं, नसतील तर जे व्हेक्टर असतील त्याला ते मॉड्युलस टाका किंवा 2 बार्सच्या दरम्यान त्याला बंद करा. देन वी कॅन रिप्रेझेंट दॅट मॅग्निट्यूड. तर असं हे डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड महत्वाच्या 2 संकल्पना तुमच्या त्या व्हेक्टर्स बद्दल मिळाल्या. त्यानंतर आणि मग आता पुढच्या पॉइंट कडे जाऊ. तर हे नोट्स तुम्ही पूर्ण करायच्या तर आजची आज पहिला व्हिडिओ की पूर्ण करा, टाइप्स ऑफ व्हेक्टर्स. आता एक एक मुद्दा त्याबद्दल आपण डिटेल्स मध्ये मिळून जाईल. तर एक एक प्रकार बघा. आता सी दॅट फर्स्ट. तर व्हेक्टर आपण डिफाईन केलं, त्याला मॅग्निट्यूड असतं, डायरेक्शन असतं, त्याला रिप्रेझेंट केलं बाय युजिंग दॅट ऑफ द डायरेक्ट लाईन सेगमेंट. त्याची दिशा त्या एरो प्रमाणे असते त्या स्पेस मध्ये. परत आणखी त्याचं मॅग्निट्यूड कसं डिनोट केलं जातं, ह्या सगळ्या संकल्पना तुमच्याकडे आल्या. त्याच्यात इनिशियल पॉईंट म्हणजे काय, टर्मिनल पॉईंट म्हणजे काय, त्याचं लाईन ऑफ सपोर्ट किंवा लाईन ऑफ ऍक्शन म्हणजे काय, ह्या सगळ्या बेसिक गोष्टी वाचा. तुम्ही लिहिलं की ते बरोबर लक्षात राहतं, म्हणून तर त्याचा उपयोग करा. टेक द बेनिफिट ऑफ आवर सिच्युएशन. परिस्थितीचा फायदा घेता आला पाहिजे, ओरडत बसून उपयोग चालत नाही, बरोबर. आणि पहिला व्हेक्टरचं टाईप आहे दॅट इज झिरो व्हेक्टर. बघा आता. तर व्हॉट इज द डेफिनेशन? प्रॉपरली सी दॅट. मग आताच आपण पाहिलं, इफ ए बी बार इज एनी व्हेक्टर इन दॅट ऑफ द स्पेस. त्यावेळेस त्याची अशी संकल्पना असते ना, त्या एरोच्या ठिकाणी आपण त्याचं नाव द्यायचं ए बी बार. कधी एरो इथं असतो, कधी इथं असतो. टोकाला दिला तरी काय हरकत नाही, पण आपण इन बिटवीन देऊ. म्हणजे त्याचे इनिशियल पॉईंट, टर्मिनल पॉईंट, लाईन ऑफ सपोर्ट वगैरे सगळं काही तिथं मिळतं. झालं. असा तो व्हेक्टर आपण रिप्रेझेंट केला होता. आता झिरो व्हेक्टर म्हणजे काय ते बघा. अ व्हेक्टर इन अ स्पेस हुज इनिशियल पॉईंट, बघा, whose initial point and terminal point are same. ज्या व्हेक्टरचे इनिशियल पॉइंट आणि टर्मिनल पॉइंट एकच होतात किंवा कोइन्साइड होतात किंवा समान होतात किंवा सेम होतात, त्यावेळेस त्याला म्हणायचं झिरो व्हेक्टर ऑर दॅट इज द नल व्हेक्टर. किंवा दुसरा शब्द आहे तुमचा नल व्हेक्टर. याचा अर्थ काय होणार बरं? ज्यावेळेस ए आणि बी दोन्ही समान होते त्यावेळेस बी हा पॉईंट असा इथं 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 ए ला मॅच होणार, म्हणजे तो पॉईंटच येतो. आता पॉईंट आल्यानंतर बघा, आता बघा काय घडतंय ते. म्हणजे हे कळलं पाहिजे आपल्याला. व्हेक्टर कळण्यासाठी आपण त्या जॉमेट्रीचा आधार घेतला. त्या लाईन ऑफ नावच होतं त्याचं लाईन ऑफ सपोर्ट, बरोबर, किंवा लाईन ऑफ ऍक्शन. मग झिरो व्हेक्टरची संकल्पना कशी त्यांनी मांडली? हा बी आणि ए, बी ए कडे येईल किंवा ए बी कडे जाईल, त्यावेळेस तुमचा तो पॉइंट तयार होतो. ज्यावेळेस त्या रेषाखंडाचं रूपांतर बिंदूमध्ये होतं त्यावेळेस त्याची ती लेंथ नाहीशी होऊन झिरो होते. याचा अर्थ त्याचं मॅग्निट्यूड झिरो येतं, म्हणून तर त्याला म्हटलं जातं झिरो व्हेक्टर. शब्दशः व्याख्या कशी? अ व्हेक्टर हुज इनिशियल पॉइंट अँड टर्मिनल पॉइंट आर आयडेंटिकल ऑर सेम, देन इट इज कॉल्ड अ झिरो व्हेक्टर. त्यावेळेस तो पॉइंटच असतो. मग ज्या अर्थी तो पॉइंट असतो याचा अर्थ त्याला स्पेसिफिक डायरेक्शन नसते. डायरेक्शन नसते म्हणजे लाईक ऑफ आवर स्लोप, झिरो स्लोप असणं आणि नसणं तसंच. मग याला स्पेसिफिक डायरेक्शन नसते, परंतु मॅग्निट्यूड मात्र त्याचं काय असतं? झिरोच असतं. तर ती लेंथ नाहीशी होते. हे 2 पॉईंट तुमचे एकत्रित झाले किंवा समान झाले की त्यावेळेस त्याला म्हणायचं त्या ठिकाणी नल व्हेक्टर ऑर दॅट ऑफ द झिरो व्हेक्टर, अँड इट इज ऑलवेज डिनोटेड बाय दॅट ऑफ द झिरो बार. आणि मग बघा, and therefore that zero bar is called or denoted as AA bar, BB bar, that is becomes that of the zero bar. म्हणजे इथं त्याचे इनिशियल आणि टर्मिनल पॉईंट तुमचे काय झाले?
समान झाल्या म्हणून तर त्याचं नाव आहे झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर. हा साधा पहिला प्रकार झाला. तर हे एक संकल्पना बघा किती साध्या आहेत, त्यामुळे तुम्ही वाचा. आता मी सांगितल्यानंतर ते लक्षात येईलच. व्हिडिओ बघायचं, व्यवस्थित नोट्स काढायच्या, पुस्तक बघून काढा, काही हरकत नाही. आता आपल्याला वाव आहे. झालं. त्यानंतर सेकंड बघा, आता युनिट व्हेक्टर, काही प्रश्न नाही बघा. तर हे याचं नोटेशन काय आलं तुमचं, 0 बार. मग आता युनिट आहे, लगेच व्याख्या येत्या. अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज, see that a vector whose magnitude is 1 or in words that is unity. ज्या व्हेक्टरचं मॅग्निट्यूड 1 किंवा युनिटी असतं, या व्हेक्टर आहे याचा त्याला डायरेक्शन असणार. इथं डायरेक्शन स्पेसिफिक नसते, परंतु ती इमॅजिन केली जाते. बरोबर. पॉईंट म्हटल्यानंतर काय आपल्याला दर्शवता येत नाही ना डायरेक्शन, मग तो मॅग्निट्यूड मात्र 0 होता म्हणून तो त्याला आपण झिरो व्हेक्टर किंवा नल व्हेक्टर म्हणत होतो. आता तसं नाही. युनिट हा शब्द आहे. A vector whose magnitude is 1 or unity is called a unit vector. त्यावेळेस त्याला म्हणायचं युनिट व्हेक्टर. आणि मग जसं आपली संख्या असते बघा, प्रत्येक संख्येचा सहगुणक हा 1 असतो. आपण तो लिहित नाही, परंतु तो तिथं असतो. तसंच आता युनिट व्हेक्टरचा आहे की त्याचं मॅग्निट्यूड 1 असतं आणि त्या व्हेक्टरची डायरेक्शन आता कशी असणार त्याचा विचार पुढच्या वाक्यात होत्या. कसं डिफाईन केलं आपण, a vector whose magnitude is 1 or unity is called a unit vector. त्यावेळेस त्याला युनिट व्हेक्टर म्हणायचा. आणि मग बघा, a unit vector in the direction of that given vector a bar is always denoted by that of the a cap. वाचन करताना त्याचं कसं करा, a cap or a hat. पुस्तकात हॅट पण दिलाय, होता आपण नेहमी a cap चा उपयोग करतो. तर ए बार सारखी दिशा असणारा युनिट व्हेक्टर, दिशा ए बार सारखी मॅग्निट्यूड 1 म्हणून तर त्याला म्हटलं जातं युनिट व्हेक्टर इन द डायरेक्शन ऑफ ए बार इज ऑलवेज डिनोटेड बाय दॅट ऑफ द ए कॅप. त्याला आपण ए कॅप न दर्शवतो, म्हणजे त्याची डायरेक्शन ए बार सारखी असते, मात्र त्याचं मॅग्निट्यूड हे काय असतं, युनिटी किंवा 1. त्यानंतर तिसरं टाईप बघा आता काय आहे ते, सगळं व्याख्येवरती आहे. को इनिशियल, सी दॅट, को इनिशियल अँड को टर्मिनस, TERMINUS, को इनिशियल अँड को टर्मिनस व्हेक्टर्स. आता शब्दातच ती व्याख्या लपलेली असते. आता युनिटचा, झिरोचा सगळा अर्थ तुमच्याकडे प्राप्त झालाय. नोट्स व्यवस्थित पूर्ण करा लगेच, मागच्या सुद्धा पूर्ण तुम्हाला करायला सांगितल्याच होत्या. तर सी दॅट, मग व्याख्या बघा. तर अगोदर को इनिशियलचा विचार करा. को इनिशियल व्हेक्टर म्हणजे काय, को आणि इनिशियल. आणि मग बघा दी व्हेक्टर्स, मग किती असं होता, दी व्हेक्टर्स हुज इनिशियल पॉइंट इज सेम. ज्या व्हेक्टरचा इनिशियल पॉइंट समान असतो, देन दीज आर कॉल्ड को इनिशियल व्हेक्टर्स. बघा, म्हणजे त्या ठिकाणी त्यांचा स्टार्टिंग पॉइंट किंवा इनिशियल पॉइंट हा सामायिक येतो. नंतर आपण डायग्राम काढूचा. मग आता त्याचप्रमाणे को टर्मिनस म्हणजे काय, दी व्हेक्टर्स हुज टर्मिनल पॉइंट. बघा, दी व्हेक्टर हुज टर्मिनल पॉइंट इज द सेम और आयडेंटिकल इज कॉल्ड और आर कॉल्ड दॅट द को टर्मिनस व्हेक्टर्स. म्हणजे को इनिशियल म्हणजे त्यांचा इनिशियल पॉइंट सारखाच किंवा एकच, आणि को टर्मिनस म्हणजे त्यांचा टर्मिनल पॉइंट समान. आणि मग बघा, फॉर एक्झाम्पल लाईक ऑफ दॅट इज द इनिशियल पॉइंट ऑफ दॅट द व्हेक्टर, सपोज से ए बार. इथं तुमचा आहे समजा बी बार आणि इकडं आहे समजा त्या ठिकाणी सी बार. तर असे हे व्हेक्टर समजा को इनिशियल पॉइंट आपण त्याचा ए घेऊ. तर असे हे झाले को इनिशियल व्हेक्टर. आता को टर्मिनल म्हणजे काय, तिथं ते एकत्रित होणार. हे एकमेकांपासून डिस्पर्स झाले, आता एकत्रित होतील. बघा, समजा हा त्याचा टर्मिनल पॉइंट, दॅट इज दॅट ऑफ द ए बार. हा त्याच बी बारचा टर्मिनल पॉइंट समजा इथं दाखवतो दोन्ही फिगर मध्ये. आणि इथं आपला तिसरा व्हेक्टर दॅट इज द बी बार, दॅट इज द सी बार. आता यांचा इनिशियल पॉइंट वेगळा आहे, परंतु एंड मात्र एकाच ठिकाणी होतोय. म्हणून यांना म्हणायचं को इनिशियल व्हेक्टर्स आणि यांना म्हणायचं को
कोटर्मिनस व्हेक्टर. तर हे ॲरो तिथं एकत्र झालेले आपणाला दिसतात. ॲरो गेट्स दॅट ऑफ द डायरेक्शन आणि त्या रेषाखंडाची लेंथ ही त्याचं काय असतं, मॅग्निट्यूड. तर तिसरा टाईप झाला को इनिशियल अँड को टर्मिनस व्हेक्टर्स. त्यानंतर तर बघा किती साध्या साध्या संकल्पना, त्यामुळे तुम्ही नोट्स व्यवस्थित काढा, पुस्तकात बघून काढा. फोर्थ टाईप. आता जाऊ पुढच्या शब्दाकडे, इक्वल व्हेक्टर्स. बघा वेल डेफिनेशन्स ऑफ दॅट. मग शब्दामध्ये सगळं काय आहे. को इनिशियल म्हटलं की इनिशियल पॉईंट समान, को टर्मिनस म्हटलं की टर्मिनल पॉईंट समान, बरोबर. तर इक्वल व्हेक्टर्स म्हणजे काय ते बघा. The two vectors in the space A bar and B bar are said to be equal vectors if their magnitudes are equal. काय म्हणतात ते, their magnitudes are equal and they have same direction. दोन्ही गोष्टी समान पाहिजेत, मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन. काय म्हटलं आपण, the two vectors in the space are said to be equal vectors if they are of that the equal magnitudes and same direction. त्यानंतर त्याचं नोटेशन आपलं नेहमीप्रमाणेचा. आणि मग when these two vectors are becomes with that of the same magnitude and same direction, then they are called equal vectors and that is represented as A bar equal to that of the B bar. त्यावेळेस त्यांना A bar equal to B bar असं नेहमीप्रमाणेच दाखवा. आणि मग आता बघा काय घडतंय ते. मग आता या ठिकाणी मॅग्निट्यूड समान पाहिजे, डायरेक्शन पण समान पाहिजे. आणि मग फॉर एक्झाम्पल समजा असे आता व्हेक्टर्स आपल्या स्पेसमध्ये आहेत. सपोज दॅट दिस इज द व्हेक्टर ए बार. तर हे पॉईंट म्हणजे त्याची मॅग्निट्यूड दाखवतात आणि हे त्याची डायरेक्शन आली बघा ए बार. मग बी बार सुद्धा तसाच, पण तो लेंथ समान पाहिजे. हे झालं मॅग्निट्यूड. डायरेक्शन त्याच्यासारखी. इथं एरो दाखवला म्हणून काय डायरेक्शन बदलेल का, नाही ना, तो इकडंच चाललाय ना. दॅट इज दॅट ऑफ द बी बार. परंतु समजा मी एखादा तिसरा व्हेक्टर तेवढ्याच लेंथचा घेतला असा, दॅट इज सपोज से सी बार, बरोबर. आणि आणखी एक व्हेक्टर घेतोय, आता मात्र थोडीशी कमी लेंथ घेऊया आणि हा व्हेक्टर याच्यासारखी डायरेक्शन आहे असं मानू. दॅट इज द डी बार. आता काय काय घडतंय ते बघा. हिअर नाउ ए बार अँड बी बार हॅव सेम मॅग्निट्यूड, सारख्याच लांबी आहेत, सेम डायरेक्शन, म्हणून ए बार इक्वल टू बी बार, बरोबर. बघा ए बार इक्वल टू बी बार. बट सी बारच्या बद्दल काय घडतंय, बी बार ए बार अँड सी बार हॅव सेम लेंथ, म्हणजे magnitude of A bar equal to that of the magnitude of C bar, but they are not same direction. परंतु त्यांची डायरेक्शन मात्र समान नाही. मॅग्निट्यूड सारखं आहे परंतु डायरेक्शन आहे का त्यांच्यासारखी, नाहीये. याचा अर्थ आपण काय म्हणणार, ए बार इज नॉट इक्वल टू दॅट ऑफ द सी बार. म्हणजे ते कधी इक्वल असतात, त्यासाठी ह्या दोन संकल्पना क्लिअर आणि समान पाहिजेत. इथं हे नसेल, मॅग्निट्यूड समान नसेल तरी सुद्धा ते नॉट इक्वल असतात, बरोबर. आता डी बारच्या बद्दल बघा. आता डी बारची डायरेक्शन ए बार बी बार सारखी आहे. डायरेक्शन ऑफ डी बार अँड ए बार इज सेम, बघा. परंतु मॅग्निट्यूड सारखा आहे का, आता मॅग्निट्यूड ऑफ ए बार इज नॉट इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ डी बार, बरोबर. आणि म्हणून इथं सुद्धा ए बार इज नॉट इक्वल टू दॅट ऑफ द डी बार. तर इन दिस वे वी कॅन कॉल अबाउट दॅट ऑफ द इक्वल व्हेक्टर्स. त्यामुळे इक्वल व्हेक्टरच्या संकल्पनेमध्ये तुम्हाला ते मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन समान पाहिजे. आणि ते कसे समान असतात, कसं मॅग्निट्यूड वेगळं राहतं, डायरेक्शन समान वेगळी कशी राहते, हे ह्या उदाहरणावरून आपल्याला क्लिअर लक्षात येतं. त्यानंतर तर इक्वल झाले. मग आता पुढे जाऊ त्या ठिकाणच्या कोलिनियर व्हेक्टर्स कडे, किंवा पुढचा प्रकार एक मिनिट म्हणजे आणखी तुम्हाला त्याच्याबद्दलच्या क्लिअर मिळतील माहिती. हां, तर कोलिनियरच्या अगोदर आणखी एक बघायचे. तर पाचवा, आज एवढे प्रकार आपण संपवू. तर सी दॅट इक्वल व्हेक्टर्स, त्यानंतर निगेटिव्ह ऑफ अ व्हेक्टर, काय अडचण नाही. निगेटिव्ह ऑफ अ व्हेक्टर,
तर सी दॅट इफ ए बार इज, बघा मग आपण मॅग्निट्यूड डिफाईन केला, मग मॅग्निट्यूड मध्ये आपण इक्वल व्हेक्टर्स मध्ये मॅग्निट्यूड पण समान पाहिजे, डायरेक्शन पण समान पाहिजे. मग ज्या अर्थी मॅग्निट्यूड हे तुमचं लेंथ होतं, याचा अर्थ मॅग्निट्यूड ऑफ एनी व्हेक्टर ए बार इज नॉन निगेटिव्ह, म्हणजेच दॅट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. आता निगेटिव्ह मध्ये काय होतंय ते बघा. इफ ए बार इज एनी व्हेक्टर, परंतु तो 0 व्हेक्टर नसावा, दॅट इज ए बार इज नॉट इक्वल टू 0 बार, then its negative vector is denoted by minus a bar and it is a vector. तो व्हेक्टरच असणार आहे, परंतु कसा ते बघा. and it is a vector whose magnitude is the same as that of the a bar but direction is opposite of that a bar. म्हणजे निगेटिव्ह व्हेक्टर हा कसा येतो तुमचा, तर ओ डबल पी ओ, ओ अपोजिट, ओ डबल पी ओ एस आय टी ई. मग इफ ए बार इज एनी नॉन झिरो व्हेक्टर, कारण झिरोचं निगेशन नाही घेत आहेत म्हणून तर आपण त्याचं मॅग्निट्यूड अगोदर तसं असतंच नेहमी ते नॉन निगेटिव्हच. जर बघा त्या मॅग्निट्यूड मध्ये तो मुद्दा आहे, तुमच्या पुस्तकात पण आहे, आपण पण लक्षात ठेवा. तर ए बार इज एनी नॉन झिरो व्हेक्टर, देन इट्स द निगेटिव्ह व्हेक्टर इज डिनोटेड बाय मायनस ए बार अँड इट इज अ व्हेक्टर. ज्या अर्थ ते व्हेक्टर आहे याचा त्याला मॅग्निट्यूड असतात. मग मॅग्निट्यूड म्हणजे कोणासारखं असतं बघा. अँड इट इज अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज अ मॅग्निट्यूड ऑफ ए बार दॅट इज लाईक ऑफ दॅट, अँड डायरेक्शन इज अपोजिट ऑफ दॅट व्हेक्टर ए बार. त्यावेळेस त्या व्हेक्टरची डायरेक्शन ही त्याच्या विरुद्ध असते. आणि मग ते रिप्रेझेंटेशन बघा. सपोज दॅट दिस इज अ व्हेक्टर से पी क्यू बार, असा तो व्हेक्टर आहे आणि आपण त्याला ए बार म्हणूया. मग आता त्याचा निगेटिव्ह व्हेक्टर म्हणजे ह्याच लाईन ऑफ ऍक्शन वरती दाखवा किंवा दुसऱ्या लाईन ऑफ ऍक्शन वरती दाखवा. आपण आता इथं दर्शवतो मी. मग मॅग्निट्यूड समान, तिथं काय म्हटलं आपण, इट इज अ व्हेक्टर हुज मॅग्निट्यूड इज अ मॅग्निट्यूड ऑफ ए बार, म्हणजे लेंथ तीच राहणार बरोबर, परंतु आता इथं त्याची डायरेक्शन मात्र विरुद्ध होणार. आणि मग हा त्याचा टर्मिनल पॉइंट, हा पी क्यू बारचा इनिशियल पॉइंट, आणि आता याचं होतंय क्यू पी बार. त्यामुळे मायनस ए बार इक्वल टू दॅट ऑफ द क्यू पी बार. तर दॅट इज द मिनिंग ऑफ अवर निगेटिव्ह ऑफ अ व्हेक्टर. आणि मग बघा, and therefore a bar minus a bar equal to that of the cube p bar, where that a bar becomes or it is a pq bar. तर हे साध्या संकल्पना आहेत, फक्त एरो आणि सेगमेंटचा विचार करत चला. झालं. त्यानंतर 6th वन, तर 2-3 व्याख्या राहिल्यात. दॅट इज अ कोलिनियर व्हेक्टर. साधी संकल्पना आहे पण तो महत्वाचा आहे बघा. हे कोलिनियर vectors. The number of vectors in the space are said to be collinear vectors. मग दिलेले एक असोत, अनेक असोत, दोन असोत, किती असोत, त्यांना कोलिनियर व्हेक्टर्स कधी म्हटलं जातं, इफ दे आर पॅरलल टू द सेम लाईन ऑफ ऍक्शन. पॅरलल टू द सेम लाईन ऑर लाईन ऑफ ऍक्शन. कुठलाही शब्द वापरा, काही अडचण नाही. दिलेले व्हेक्टर त्या स्पेस मध्ये जर त्या एका रेषेशी समांतर असतील म्हणजेच ते स्वतःशी पण समांतर असतात बरोबर. सी दॅट द गिवन व्हेक्टर्स इन द स्पेस आर सेड टू बी कोलिनियर इफ दे आर पॅरलल टू द सेम लाईन ऑफ ऍक्शन ऑर दे लाय ऑन सेम लाईन, किंवा ते एका रेषेवरती असतात. म्हणजे एका रेषेला ते समांतर असू शकतात किंवा एका रेषेवरती पण ते असू शकतात. आणि मग त्यांची संकल्पना अशी असेल, समजा ही आपली लाईन आहे. मग समजा मी हा व्हेक्टर इथं ए बार घेतला, हा दुसरा व्हेक्टर इथं मी डायरेक्शन असो, मॅग्निट्यूडचा डायरेक्शनचा काही प्रश्न आहे, सी बार, ते एका रेषेवरती आले ते कोलिनियर होणार. आता मी समजा दुसरा एखादा व्हेक्टर डी बार असा इथं घेतला, तो आपल्या हे एल लाईनशी समांतर आहे, त्यावेळेस ए बार डी बार सी बार सुद्धा कसे होतात, तुमचे कोलिनियर होतात. म्हणजे संकल्पना ब्रॉड आहे, मर्यादित नाही. एका रेषेवरती ते व्हेक्टर असोत किंवा एकमेकांशी ते समांतर असोत किंवा एका रेषे ते समांतर असोत, दे आर कॉल्ड दॅट ऑफ द कोलिनियर व्हेक्टर्स. त्यावेळेस त्यांना कोलिनियर व्हेक्टर्सच म्हटलं जातं. तर साधी गोष्ट आहे त्या ठिकाणी.
त्यानंतर 7th आणि तो आता आपल्याला पाहिजे हा मुद्दा फ्री व्हेक्टर्स. सी दॅट. आता फ्री व्हेक्टर्स म्हणजे काय ते बघा. इफ द व्हेक्टर इन अ स्पेस, मग स्पेस मध्ये आपण आहोत, फक्त आपल्या संकल्पना इथं त्या प्रतलावरती किंवा बोर्डवरती किंवा प्लेन ऑफ पेपरवरती येत असतात. द व्हेक्टर इन अ स्पेस when it is translated, बघा, a vector or the vectors in a space are translated without changing their magnitude and its direction. If the number of vectors in the space are translated from one place to another or one situation to another, परंतु त्यावेळेस त्याचं मॅग्निट्यूड पण बदलणार नाही आणि डायरेक्शन पण बदलणार नाही. म्हणजे काय शब्दप्रयोग आहे? द व्हेक्टर्स इन द स्पेस व्हेन दे आर ट्रान्सलेटेड विदाउट चेंजिंग देअर मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर कॉल्ड फ्री व्हेक्टर्स. ट्रान्सलेट म्हणजे काय? शिफ्ट करता येतं आपल्याला. त्याचा अर्थ बघूच आपण. म्हणजे त्यातल्या शब्दातली व्याख्या झाली. म्हणजे ते व्हेक्टर्स आपण मगा जसं मी दाखवता दाखवता पी क्यू बार दुसऱ्या ठिकाणी शिफ्ट केला म्हणजे तो ट्रान्सलेट झाला. पण तो मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन बदललं होतं का? डायरेक्शन बदलली होती कारण तो निगेटिव्ह व्हेक्टर होता. बरोबर. इथं बघा परत, when the vectors are translated in that of the space without changing their magnitude and its direction, then they are called free vectors. त्यावेळेस त्यांना फ्री व्हेक्टर्स म्हटलं जातं. याचा अर्थ काय? that is, the vectors in that the space are said to be free vectors if their initial point is not same without changing their magnitude and direction. त्यावेळेस त्यांचा इनिशियल पॉइंट हा बदलत जातो, परंतु कोण बदलत नाही? मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. आणि मग बघा, सपोज दॅट, आता ते फ्री व्हेक्टर्स इथं तुमच्या पुस्तकात एकदम छान दाखवले ना त्यांनी, ते बघा तुम्ही. बघा आता या ठिकाणी काय होतंय. फॉर एक्झाम्पल, सपोज दॅट हिअर इज दॅट ऑफ द व्हेक्टर ए बार. असा तो ए बार आहे दिलेला, आणि दुसरा आहे त्या ठिकाणचा समजा इन दिस वे बी बार. असा तो बी बार आहे. आणि फेन वी कॅन शिफ्ट. तर हे झालं त्यांचं मॅग्निट्यूड, तेवढी लेंथ त्या रेषाखंडाची, ॲरो सारखी डायरेक्शन आणि लेंथ सारखं त्याचं मॅग्निट्यूड. आता ज्यावेळेस आपण हे वेक्टर शिफ्ट करतो म्हणजे काय? दुसऱ्या ठिकाणी त्याला घेऊन जातो त्यावेळेस त्याचा इनिशियल पण अर्थातच बदलणार, पण तो मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन नाही बदलणार. समजा मी ए बार हा असा इथं घेतला त्या स्पेसमध्ये, तेवढ्याच लांबीचा त्याच डायरेक्शनचा, त्यावेळेस त्याला म्हणायचं फ्री व्हेक्टर. बी बार समजा मी आता असा घेतला, बी बार बरोबर बी सी समांतर आणि इथं आला समजा तो, काय हरकत नाही, दॅट इज अ बी बार. मग बी बार आणि हा बी बार समांतर येतोय, लांबी तेवढीच आहे असं गृहीत धरायचा. ए बारला ए बार समांतर आला, झालं. तर ए बार इथून इथं शिफ्ट झाला, मॅग्निट्यूड बदलला का? नाही, डायरेक्शन तीच. बी बारचं मॅग्निट्यूड बदललं का? नाही, डायरेक्शन तीच. समजा आता असं पण करू ना आपण. आता बघा, मग मी ए बारला असं इथं घेतो, लाईक आता परत तो इथून इथं शिफ्ट झाला ना, तसा इथून इथं कुठेही शिफ्ट होईल तो स्पेसमध्ये, असा. डायरेक्शन तीचा ए बारची, सॉरी अशी नको, अशीच पाहिजे, दॅट इज ए बार. आणि आता मी बी बार इथं पण दर्शवू शकतो समांतर, त्याच्याशी असा इथं समांतर आहे समजा, हा बी बार. बघा, डायरेक्शन तीच, मॅग्निट्यूड तेच, परंतु त्यांचा इनिशियल पॉइंट, बी बारचा इनिशियल पॉइंट इथं आहे, तो इथं आला. ए बारचा इनिशियल पॉइंट इथं आहे, तो इथं शिफ्ट झाला, परंतु डायरेक्शन बदलली का त्यांची? बी बार बी बार बी बार, डायरेक्शन समान, मॅग्निट्यूड समान. अशा वेळेस त्यांना म्हणायचं फ्री व्हेक्टर्स. आणि इन आवर सिलेबस वी कॅन लर्न ओनली दॅट ऑफ द फ्री व्हेक्टर्स विदाउट स्टेटेड समवेअर एल्स. जिथं आपण त्याचा संदर्भ देऊ त्या वेळेस आपले व्हेक्टर्स हे फ्री व्हेक्टरच असणार. आणि शेवटची व्याख्या देऊ आता. बघा, लोकॅलाइज्ड व्हेक्टर. आता तो त्याच्या विरुद्ध आहे, लोकॅलाइज्ड व्हेक्टर्स. झालं, एकच मिनिट. तर सी दॅट. आणि मग इफ द इनिशियल पॉइंट ऑफ दॅट व्हेक्टर इज सेम. आता मात्र बघा, इनिशियल पॉइंट एक होता
म्हणजे वेगळे होते. आता जर दिलेल्या व्हेक्टरचे इनिशियल पॉइंट तुमचे समान राहिले, इफ द इनिशियल पॉइंट ऑफ दॅट गिवन व्हेक्टर इज आयडेंटिकल, then that vectors are called localized vectors. त्यावेळेस त्यांना localized vector म्हटलं जातं. मग इनिशियल हे शिफ्ट आता शिफ्ट नाही करता येणार, म्हणून ते लोकल एकाच ठिकाणी ते एकत्रित होतात. जसं आपण लोकल म्हणतो ना एकत्रितपणे, तसं त्यांचा इनिशियल पॉइंट समान राहतो, त्यावेळेस त्यांना लोकलाइज्ड व्हेक्टर म्हणा. तुमच्या पुस्तकात तरी उदाहरण छान दिलंय. दोन व्हेकल असतात, एका व्हेकलला चालू केलं की तेवढंच व्हेकल पुढे जातं, दुसरं चालू न केलेलं जाईल का पुढं? नाहीये. त्यावेळेस त्याला म्हणायचं लोकलाइज्ड व्हेक्टर्स. तर असे हे आज तुमचे टाइप्स झाले. व्यवस्थित नोट्स काढा, आपण बाकीचं नंतर बघू.